रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट मोडवर. मुंबई ठाणेसह पालघर पनवेलसाठी हेल्पलाईन जारी. आपत्ती काळात नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन. मुख्यमंत्र्यांकडून राज्यात पावसाचा अलर्ट. आपत्ती विभाग प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर. अलर्टमध्ये नागरिकांनी प्रवास टाळावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयातून घेतला पावसाचा आढावा. शिवसेनेच्या शाखा सुरू ठेवून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन. शिंदेंनी अधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीची माहिती मागवली. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी. वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावातून 100 नागरिकांचा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड स्वतः उपस्थित होत्या. अग्निशमन दल, स्थानिक पोलिसांचाही बचाव कार्यात सहभाग. दुथडीवरून वाहणाऱ्या वालधुनी नदीत चिमुकल्यांची स्टंटबाजी. जीव धोक्यात घालून चिमुकल्यांचा नदीमध्ये उड्या मारायचा प्रकार. पालिकेकडून नदी परिसरात कोणतीही उपाययोजना नाही. दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल. बदलापुरातील सुप्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा प्रवाहित. 2 दिवसात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोंडेश्वर धबधबा प्रवाहित. शनिवारी रविवारी सुट्टी असल्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. कुर्ला पूर्वच्या एसटी डेपो परिसरात गुडघाभर पाणी साचलं. एसटी डेपो रोड ते कुर्ला स्टेशन रोडवरील वाहतूक विस्कळीत. मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले दुथडी भरून प्रवाहित. मुंबईतील पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला. विरारमधील विवा कॉलेज परिसर जलमय. नालासोपारा, ट्विन्स, सेंट्रल पार्क, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरात पाणी. गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत. तर वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदपाडा या परिसरात पुराच्या पाण्यात 50 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना. आता पाहूया पावसामुळे जे नुकसान झालंय त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या. पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. भांडूपच्या सोनपूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला. जवळच खोदकाम चालू असल्याने हा रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा. मुंबईच्या माटुंगा परिसरात झाड कोसळलं. 2 वाहनांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून कोसळलेलं झाड हटवण्याचं काम सुरू. पवई हिरानंदानी परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं. 4 वाहनांचं नुकसान. जीवितहानी नाही. अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचे प्रयत्न. मुंब्रातील संजयनगरमध्ये भिंत कोसळली. भिंत कोसळून 3 घरांचं नुकसान. पालिकेची टीम घटनास्थळी. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या बंगल्यासमोरील गुलमोहराचं मोठं झाड कोसळलं. गेटवरच झाड कोसळल्याने रस्ता बंद. केबलच्या वायरीही तुटून खाली पडल्या. अमरावतीच्या मेळघाट परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी परतवाडा मार्गावरील घटांग परिसरात एक मोठं झाड कोसळलं. पहाटेपासूनच हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद. राजापूरमधील शिवसृष्टी प्रकल्पाचं बांधकाम खचलं. शिवसृष्टी प्रकल्पाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश. सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी पर्यटन संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश. नाशिक सातपूरच्या कार्बननाका परिसरात रस्ता खचला. 10 ते 15 फूट खोल खड्डा. दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी बंद होती. अचानक रस्ता खचल्याने काही वाहनं खड्ड्यात अडकली. महाबळेश्वर जवळच्या नावली गावात मुसळधार पावसामुळे जमीन खचली. गावातील शेतजमिनी, रस्ते आणि घरांना मोठे तडे. पाण्याच्या टाकीलाही मोठा धोका निर्माण. सर्वसामान्यांच्या जनजीवनावर या पावसाचा कसा परिणाम झालाय आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून. मुंबईत मुसळधार पाऊस. समुद्रालाही मोठी भरती. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बसलाय. अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याच्या परिसरात पाणी साचलं. रायगडमधील आंबेनळी घाट 3 दिवस वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद राहणार. यवतमाळच्या मारेगाव नाल्यावरील पुलावरच डांबर मुसळधार पावसात वाहून गेलं. तर यावर्षीच तयार झालेल्या सिंधुदुर्ग तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला तडे गेले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू. पावसामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा. दादर चौपाटी परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग.
कल्याणपूर्व अडवली ढोकाळी परिसर जलमय, नालेसफाईच्या दुर्लक्षामुळे घरांमध्ये पाणी, संसार उद्ध्वस्त, नागरिक संतप्त, भर पावसात नगरसेवकांकडून जेसीबी हाती घेत नाले सफाईचे काम. भंडारा एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची भर पावसात तारांबळ, प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्याची वेळ, प्रवाशांकडून संताप व्यक्त. मध्य प्रदेशातील बालाघाटच्या भगतपूर आणि भानपूर गावात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं. बालाघाटमधल्या 37 ठिकाणी रस्ते बंद केल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. तर धरणं आणि नद्यांची काय स्थिती आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून. दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो, गोसेखुर्द धरणाचे 25 तर हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. रत्नागिरीतील पानवल धरणही ओव्हरफ्लो, प्रशासन अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. महाबळेश्वर तालुक्यात एका दिवसात 233 मिलीमीटर पावसाची नोंद. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची बॅटिंग, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं पानवल धरण ओव्हरफ्लो झाले. नव्याने बांधण्यात आलेलं पानवल धरण 100% भरलं. 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रायगडमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर इतकी. तर सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.70 मीटरवर पोहोचली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. धरणात आता 12.50 टीएमसी इतका पाणीसाठा. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरण जवळपास 30% भरलं. रायगडमधील 3 नद्या इशारा पातळीवर. पाताळगंगा, कुंडलिका आणि अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील वीज बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस. पंचगंगा नदीपात्रातील सर्व मंदिरं पाण्याखाली.